हरे कृष्णा सगळ्यांना शुभ सकाळ. मग आज मी मॉर्निंग वॉकला आलेले तर सारखी मला आज इतकं सुंदर धुकं पडलेले. तर आजूबाजूला कोळी कीटक जो असतो त्याचे घरं दिसत आहेत मला. कारण मला त्याच्यावरून एक लक्षात येते का बघा, आपण संसारामध्ये बघा कसं गुरफटलेलं आहे. जसं ह्या कोळ्या पक्ष्यांनी कोळी कीटकांनी जसं जाळं विणलेलं आहे स्वतःभोवती, आणि तसंच आपण या भौतिक संसारामध्ये आल्यानंतर असं स्वतःभोवती जाळं विणतो आणि आपण त्याच्यात खूप गुरफटत जातो बघा. असं जाळं आहे का ते त्याच्यातून बाहेर नाही निघू शकत. आणि मग आपल्याला हे जसं धुक्यात स्पष्ट दिसतं आहे, याच्यावर दैवर पडलेले पाण्याचे थेंब पडलेले आणि आज धुक्यामुळे ते स्पष्ट दिसतं आहे. तसंच आपल्याला जेव्हा भक्तीचं वलय आपल्या आजूबाजूला येतं तेव्हाही आपल्याला हे स्पष्ट दिसून येते की आपण किती संसारात गुरफटलेले, किती या भौतिक अपेक्षांचं ओझं आजूबाजूच्या हौस आणि जे कर्तव्याने आपण किती दबून गेलेलो आहे, त्यामध्ये आपण भक्ती विसरून गेलेलो आहे आणि ह्या कोळ्याच्या कीटकाप्रमाणे आपलं आयुष्य झालेलं आहे. आपण आपल्याच आयुष्यात इतकं दंग आहे आणि स्वतःभोवती इतकं पाश आवळून घेतलेलं आहे की आपल्याला सुचणारही नाही आणि बाहेर पडू शकणार नाही. फक्त एकमेव भक्ती त्याला एक पर्याय आहे की आपल्याला ह्या जाळ्यामधून बाहेर काढू शकेल सुखरूप. इथून बघा कीटक बाहेर निघालेलं आहे. तर असं आपण ह्या जाळ्यामधून किती गुरफटलेलं जाळं असू द्या भौतिक संसाराचं, मायेचं जाळं, तर आपण ह्या मायेच्या जाळामधून आरामशीर बाहेर निघू शकतो. फक्त एकमेव भक्ती आणि भक्तीमुळं. बोला हरे कृष्णा.